राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या शुभ आशीर्वादाने राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर जिल्हा तसेच विविध फ्रंटल सेल आणि विभागांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी नगरसेवक इब्राहिम राऊत, माजी नगरसेविका आशरीन राऊत, माजी नगरसेविका अंकिता शिंदे, प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता चव्हाण, प्रदेश सचिव हेमंत वाणी, प्रदेश सचिव रमेश इंदिसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उर्वरित फ्रंटल सेल विभाग तसेच विधानसभा अध्यक्ष, विधानसभा कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि ब्लॉक कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्या पुढील काही दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नवीन कार्यकारिणीच्या घोषणेमुळे पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नवीन नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षाकडून अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. आज पहिल्या टप्प्याची टप्पा क्रमांक 1 ची कार्यकारिणी आणि काही फ्रंटल सेलचे प्रमुख आज नेमण्यात आलेले आहे. काही राखीव ठेवण्यात आलेले आहे कारण निर्णय घेताना सर्वांची चर्चा होणे गरजेचं आहे. तर ती चर्चा थोडीशी प्रलंबित आहे. तर दुसऱ्या टप्प्याची यादी बहुतेक आम्ही पुढच्या सोमवारपर्यंत आम्ही देणार आहे. कार्यकारिणी बरखास्त करून 1 महिना झाला होता, म्हणून आज आपण कार्यकारिणी जाहीर केली. जे फ्रंटल सेल त्यांचे बरखास्त केले ते काहींना परत नेमण्यात आले, काही ठिकाणी नवीन करण्यात आलेलं आहे. अजून मुख्य बदल बऱ्याचशा फ्रंटल सेलमध्ये पेंडिंग आहे, तर ते बदल जेव्हा होईल तर पुढच्या वेळी करणार. आज सर्वांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. वर्धापंतींच्या आधी नेमणुका बरेचसे राहून गेले होते, उत्सुकता लोकांमध्ये होती नेमणुका कधी होणार, म्हणून आज आम्ही पहिल्या टप्प्याची कार्यकारिणी जम्बो कार्यकारिणी पहिली जाहीर केलेली आहे. करत असताना या निवडणुकीत व मागील अनुभवामध्ये बरंच विशिष्ट लोकांमध्ये काम करणारी लोक आहेत. वकील सेल आहे, मदत जसं आपण शासकीय मदत सेल काढलंय, त्याच्यानंतर वाहतूक आहे. तर असे वेगवेगळे नव्याने असंघटित कामगार आम्ही काढलं. त्या क्षेत्रामध्ये काम करणारे उत्सुक लोक आहेत ज्यांना त्या क्षेत्राचं ज्ञान आहे, म्हणून ते विशिष्ट सेल म्हणजे सर्व घटकांना समाविष्ट करून सर्व नागरिकांना घेऊन आपण पक्ष मजबूत करावा या हिताने आपण आणि त्याच विचारधाराने आम्ही वेगवेगळे सेल्स काढण्यात आले. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेची पहिली सीबीएसई बोर्डाची शाळा सोमवारपासून खारेगाव येथे सुरू झाली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा वेगळाच समाधान देऊन गेला. यावेळी उपायुक्त शिक्षण डॉक्टर मिताली संचेती, दीपक जिंजाड, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, शुभांगी केसवाणी तसेच क्रिस्टलचे पदाधिकारी उपस्थित होते. सोमवारी सकाळी 9 वाजता या शाळेची घंटा वाजली. सोमवारी या शाळेमध्ये 177 विद्यार्थी हजर होते. ठाणे महापालिकेच्या या शाळेला क्रिस्टल हाऊस इंडिया यांचे सहकार्य लाभले आहे. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा तसेच सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. खारेगाव येथे सफाया रुग्णालयाजवळ ठाणे महानगरपालिका क्रिस्टल हाऊस शाळा असून ठाणे महापालिकेकडून शाळेसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, भाषा प्रयोगशाळा, क्रीडा व कला विभागासाठी स्वतंत्र जागा, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे तसेच इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, लिफ्ट, सीसीटीव्ही यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. क्रिस्टल हाऊस व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रशिक्षित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण, गणवेश, पुस्तके व शैक्षणिक साहित्यांचा पुरवठा, विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था तसेच शाळेपर्यंत वाहतूक सुविधा यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील सीबीएसई अभ्यासक्रमाचे शिक्षण उपलब्ध होणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी निर्माण होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनीही आयुक्तांशी संवाद साधला. कळव्यातील वाघोबा नगर येथील अनधिकृतपणे सुरू असलेल्या मशिदीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करावी, अन्यथा हिंदू संघटना मोर्चा काढून प्रशासनाला ताळ्यावर आणतील असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या 107व्या उपक्रमात अनधिकृत बांधकामे आणि विकासकाकडून होत असलेल्या फसवणुकीचा मुद्दा गाजला. कळवा येथील वाघोबा नगर परिसरात अनधिकृत मशिदीचे बांधकाम सुरू आहे. मध्यंतरी हे काम थांबविण्यात आले होते, मात्र आता ते पुन्हा सुरू झाले आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राम सेना या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जनसंवाद कार्यक्रमात उपस्थित राहून याबाबत निवेदन दिले. संजय केळकर यांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांशी चर्चा करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या. केळकर म्हणाले, अनधिकृत मशिदीच्या बांधकामाला कळवा प्रभाग समितीचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याने सहाय्यक आयुक्तांवरच प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी संजय केळकर यांनी केली. बांधकाम भव्य झाल्यावर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न विचारत तत्काळ कारवाई न झाल्यास हिंदू संघटना बांधकामस्थळी भव्य मोर्चा काढतील असा इशाराही केळकर यांनी केला. कार्यक्रमात शहरातील 4 ठिकाणांचे रहिवासी आणि संबंधित विकासक उपस्थित होते. विविध कारणे सांगून विकासक घरे देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी या रहिवाशांनी केल्या. या प्रकरणी प्रतिज्ञापत्राद्वारे रहिवाशांना मुदतीत घरे देण्याबाबत आश्वासित करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी उपस्थित विकासकांना दिल्या. अन्यथा रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये असे विचारत पुढील कारवाईचे संकेत दिले. 107वा जनसंवाद उपक्रम आमचा या ठिकाणी चालूच आहे अजून. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे बांधकाम पुढे जातात तरी देखील कारवाई केली जाते. कळव्या येथे वाघोबा नगरला एका मशिदीचं काम चालू आहे. मध्यंतरी त्यांनी थांबवलं. आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राम सेना हे सगळे लोक आज इकडे माझ्याकडे आले होते. बांधकाम चालू असतानाच ते ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. त्या भव्य दिव्य ती उभारली गेली की मग तुम्ही तोडायला जाणार का? आणि त्याच्यामुळे महापालिका आणि तिथला जो सहाय्यक आयुक्त आहे त्यांच्यावरच कारवाई खरी म्हणजे करायला पाहिजे. मी त्यांच्या बरोबर बोललेलो आहे आणि जर का त्यांनी हे मशिदीचं बांधकाम नाही केलं तर त्यांच्यावर एकदा कारवाई करायला लागेल. नाहीतर या सगळ्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचा मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी जाईल अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे शासनच ही अशा प्रकारचं चुकीचं काम करायला महापालिकाच त्याला प्रोत्साहन देते की काय
असा प्रश्न आहे. दुसरा, अनधिकृत बांधकाम कोर्टाची ऑर्डर आहे. माझ्याकडे नवी मुंबईचे त्या ठिकाणचे साई कुटीर सोसायटीची लोक आली होती. त्यांची कोर्टाची ऑर्डर दाखवली. त्या ठिकाणी एक इसम डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरनी त्या सोसायटीमध्येच वाढीव बांधकाम केलेलं आहे आणि कोर्टाची ऑर्डर असून देखील ही सगळी मंडळी जी आहे ती हतबल आहे. आणि त्याच्यामुळे ही जी यंत्रणा आहे, व्यवस्था जी आहे, या व्यवस्थेने जर योग्य पद्धतीने पुढच्या काळात काम नाही केलं तर या व्यवस्थेवरच लोक आता धावून येतील, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसरा, बिल्डरची फसवणूक हा कॉमन विषय झाला. आज 4 ठिकाणचे विकासक आणि त्या ठिकाणचे रहिवासी अशी दोन्ही बाजूचे लोक जे आहेत ते आज या ठिकाणी आले होते आणि त्या ठाणे शहरामध्ये तर पुनर्विकासाची कामं चालू आहेत. जुन्या इमारती झालेल्या आहेत, त्या पुनर्विकासाकरता विकासकांनी घेतलेल्या आहेत. निरनिराळी कारणं दाखवून ते त्याला विलंब करतायत, प्रलंब करतायत आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा काही अंकुश राहिलेला नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे त्या लोकांच्या करता देखील मी स्पष्टपणे त्या विकासकाला सांगितलेलं आहे की एक तर यांच्याबरोबर बसून तुम्ही अंडरटेकिंग त्याला देऊन कशा पद्धतीने तुम्ही हे काम पूर्ण करणार ते सांगायला लागेल, अन्यथा आम्हाला भूमिका घ्यायला लागेल की तुम्ही रहिवाशांची चिटिंग केलेलं आहे, दिशाभूल केलेली आहे, फसवणूक केलेली आहे आणि तुमची MTID खाली का नाही तुमच्यावर गुन्हा दाखल करायचा. तर त्याच्यामुळे या 2 दिवसामध्ये ते त्या तिथल्या लोकांबरोबर बसून ते मार्ग काढणार आहे. वर्तकनगरला देखील इमारत पूर्णपणे बांधून तयार आहे, भाड्याची. भाड्याच्या आधीच्या अधिकारी पैसेही घेतले यांच्याकडनं, बिचाऱ्यांकडनं. खरं म्हणजे काही गरज नाही. त्यांची दुकानं जी आहेत ती दुकानं त्या ठिकाणी त्यांना हँडओव्हर करायला पाहिजे. वरची जी रेसिडेन्शियल इमारतीतले जे लोक आहेत त्यांना यांनी ओसी घेतली आणि खाली जी दुकानदार बिचारे आहेत की जे 8-8 वर्ष वाट पाहत आहेत की आम्हाला आमचं कधी मिळणार आहे आणि त्यांना तो ताबा दिलेला नाही. काय कारण याच्या पाठीमागे हातभट्ट्याचा व्यवहार असल्याशिवाय एवढा डिले करण्याची काही गरजच नाही. मी भाडा विभागाच्या तिथल्या सीओला मी स्पष्ट सांगितलं की आधीच्या सीओने यांच्याकडे पैसे घेतले तरी त्यांना दुकानं मिळाली नाहीत. आता जर दुकानं नाही मिळाली तर आम्ही ती दुकानाचं कुलूप काढू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. त्यांनी कळवलंय की आम्ही उद्याच्या उद्या या विषयामध्ये त्यांच्या बाजूने निर्णय करतो आणि त्यामुळे लोक न्यायाने सर्व करून देखील त्यांच्यावर अन्याय होतो, अशा प्रकारची या ठिकाणी जनसंवादाच्या माध्यमातून या ठिकाणी लोक आली. काही बिल्डर जे आहेत ते कबूल करतात, त्याच्यानंतर करत नाहीत. त्याच्यामुळे देखील इथली लोक त्रस्त असतात. अशीच या ठिकाणच्या कुठली इमारत त्या ठिकाणचे लोक आले होते. पिनाकिल सोसायटी म्हणून आहे कोलशेतला, त्यांची जी तुम्ही अटी शर्तीवर त्यांना जागा दिल्या त्याप्रमाणे ते फुलफिल करायला पाहिजे. तर त्याच्या संबंधी आपण समन्वयाची एक बैठक जी आहे ती आम्ही घेतली. तर त्याच्यातून देखील मार्ग काढण्याची गरज आहे. अनेक छोटे छोटे विषय जे आहेत ते येतातच, पण हे अत्यंत महत्वाचे विषय मी आपल्याला सांगितले. शेवटचा त्याच्यातला महत्वाचा, रेल्वेच्या बाजूला 50-60 वर्षापासून बांधल चाळ म्हणून 50-60 लोक त्या ठिकाणी कुटुंब राहतात आणि रेल्वेने अचानक त्यांना नोटीस दिलेली आहे की तुम्ही घरं खाली करा. या ठिकाणी आम्ही दुसऱ्या योजना आहे त्या योजनेचं काम आम्हाला करायचंय. परंतु घरं खाली करायला सांगणं हे सोपं आहे, परंतु त्यांना कोण पुनर्वसन करणार, त्यांना कुठे तुम्ही देणार, महापालिका देणार का रेल्वे देणार, हे सगळे प्रश्न जे आहेत ते अनिर्णित आहेत. आणि त्यामुळे त्या अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं, रेल्वेच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आणि त्यांना जोपर्यंत पर्यायी त्या दुसऱ्या ठिकाणी योग्य मोबदला किंवा घरं मिळत नाही तोपर्यंत ती चाल जी आहे ती त्यांनी निष्कासित करण्याची काही गरज नाही, अशा प्रकारची भूमिका आणि त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. असे निरनिराळे विषय, अन्यायाचे, अत्याचाराचे, अतिक्रमणाचे, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे विषय जे आहेत ते आजच्या जनसंवादामध्ये देखील
लोकांनी आणून सांगितलं.